शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम वेगाने, पाणी मीटर बंधनकारक, प्रत्येक पाण्याच्या थेंबाची होणार मोजणी व वसुली, माणगाव शहराच्या दीर्घकालीन पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी पाणी पुरवठा योजनेचे काम पावसाळ्यानंतर पुन्हा वेगाने सुरू झाले आहे। शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि भविष्यातील गरजांचा विचार करून उभारण्यात येणारी ही योजना पूर्णत्वाकडे वाटचाल करत असून नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे। या योजनेअंतर्गत एकूण 8 पाण्याच्या टाक्यांपैकी 5 टाक्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित 3 टाक्यांची कामे अंतिम टप्प्यात वेगाने सुरू आहेत। खांदाड येथील जलशुद्धीकरण केंद्र, पाणी उपसा केंद्र ही महत्त्वाची कामे सध्या प्रगतीपथावर असून मुख्य पाणी पुरवठा टाकीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायत कार्यालयाकडून देण्यात आली आहे। सुमारे 54 कोटी रुपये खर्चाची भव्य पाणी पुरवठा योजना माणगाव शहरासाठी एक मोठे वरदान ठरणार आहे। खांदाड येथे 7 लाख लिटर क्षमतेची मुख्य पाणी पुरवठा टाकी उभारण्यात येणार असून खांदाड, बामनोळी रोड, नाणोरे, रेल्वे स्थानक परिसर, गणेशनगर, उतेखोल आणि जुने माणगाव या भागांमध्ये 2 ते 3 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे। उर्वरित 3 टाक्यांची कामे सध्या वेगाने सुरू असून ती लवकरच पूर्ण होणार आहे। याशिवाय गतवर्षी खांदाड, उतेखोल, नाणोरे, भागाव आणि जुने माणगाव या भागांमध्ये पूर्ण क्षमतेच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत। त्यामुळे येत्या काही वर्षात माणगाव शहरात उच्च दाबाने आणि नियमित पाणी पुरवठा सुरू होईल असा विश्वास संबंधित यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे। या योजनेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पाणी मीटर प्रणाली। योजना पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक घर, आस्थापना व व्यावसायिक वापरासाठी पाणी मीटर बसवण्यात येणार असून 20 मीटरप्रमाणे दरमहा पाणी वापराचे बिल देणे बंधनकारक असणार आहे। त्यामुळे प्रत्येक थेंबाची मोजणी होऊन त्यानुसार वसूल केली जाणार आहे। पाणी मीटरमुळे अनावश्यक पाण्याचा अपव्यय थांबेल, मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल आणि जाणीवपूर्वक वापराकडे नागरिकांचा कल वाढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। मात्र जादा पाणी वापरणाऱ्या आणि पाणी वाया घालवणाऱ्यांवर आर्थिक पायबंद बसणार असल्याने नागरिकांनी जबाबदारीने पाण्याचा वापर करावा असे आवाहनही नगरपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे। एकूणच माणगाव शहराच्या विकासात महत्त्वाची भर घालणारी ही पाणी पुरवठा योजना भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत आणि सुरक्षित पाणी व्यवस्था निर्माण करेल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।